हुंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी चौकशी केली असून चाकणकर यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे। 10 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांचे गॅस अनुदान बंद होणार असल्याच्या संदेशामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून हा संदेश अधिकृत आहे की फसवणूक याबाबत संभ्रम निर्माण झालाय। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 65 वर्षीय कौशल्य रहाटे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून 2 दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे 16 मे पासून राज्यातील 22 जिल्ह्यांचा आणि 100हून अधिक मतदारसंघांचा संवाद दौरा करणार आहेत। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी पेट्रोल, डिझेल आणि सोन्याचा वापर कमी करण्याच्या केलेल्या आवाहनावर टीका करताना देश बर्बाद तुम्ही करायचा आणि जबाबदारी जनतेने घ्यायची का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। कल्याण रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवर मध्यरात्रीपर्यंत शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची वर्दळ असल्याने सामान्य प्रवाशांना त्रास होत असून या परिसराला रेड लाईट एरियाचे स्वरूप प्राप्त झाल्याची तक्रार नागरिक करतायत। भाजप नेते नितेश राणे यांनी असदुद्दीन ओवैसी यांची तुलना ओसामा बिन लादेनशी केली असून MIM ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप करत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे। यवतमाळच्या पंगडी येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने रात्री झोपेत विजेचा शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला 50 पैसे ते 1 रुपया प्रति किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये, तर दुसरीकडे ग्राहकांना 25 रुपयाने किलोने कांदा विकत घ्यावा लागतोय। जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला 1 वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि इंधन जपून वापरण्याचे आवाहन केले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।